तर मायबाप प्रेक्षकांनो, आज मी बनवले आहे कैरी कोलंबी. कैरी कोलंबी म्हणजे माझ्या आजीची एकदम स्पेशल डिश. तर त्यासाठी मी घेतलं आहे फ्रेश प्रॉन्स, जे तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल मिळतील. हे आहे IFBचे क्लीन्ड प्रॉन्स. आणि मग तुम्हाला लागेल कैरी, कोथिंबीर, तुम्हाला जेवढी ताजी मिळेल तेवढी मस्त. आणि मग आलं, लसूण आणि लिंबू आणि कांदा. मग एका मिक्सरमध्ये तुम्हाला कांदा घ्यायचा आहे चिरून, आणि मग लसूण घ्यायची आहे. मी अशीच घेतलेली आहे, सोलून नाही घेतली आहे. आणि मग मिरची, आणि मग आलं हे, आणि मग खूप सारी कोथिंबीर. ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार बदलू शकता. मग ही बघू शकता तुम्ही कैरी आहे, त्या कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. ही थोडीशी पिकलेली कैरी आहे. आणि मग त्याचं एक आपल्याला छानसं वाटण करून घ्यायचं आहे. हे वाटण करून झाल्यानंतर तुम्ही बघा किती हिरवागार रंग आलेला आहे. आणि आता ह्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे, मी घेतलं आहे कोल्ड प्रेस्ड पीनट ऑइल. हे आहे शेंगदाण्याचं तेल जीविकाचं. आता तुम्ही या भांड्यामध्ये तुम्हाला ज्या कढईमध्ये घ्यायचं असेल त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर तुम्हाला हे जे तुम्ही वाटण बनवलेलं आहे ते टाकायचं आहे. आणि मग हे रटमटल्यावर, म्हणजे खूप सारा एकदम गरम झाल्यानंतर आणि एक तांबूस रंग आल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ही कोलंबी टाकलेली आहे, जी पहिल्यांदा स्वच्छ केलेली असते. बघा किती स्वच्छ आहे, काहीच करायची गरज नाही आहे. मग त्याच्यावर लिंबू पिळून घ्यायचं आहे. ही एक झटपट रेसिपी मी बनवते आहे. आणि मग मी घेतलं आहे टाटा सॉल्ट. हे हिमालयन रॉक सॉल्ट आहे, ह्याला पिंक सॉल्ट पण म्हणतात. मी हे मीठ वापरते, तुम्ही साधं मीठही वापरू शकता. हे बघा, ह्याचं टेक्स्चर थोडंसं दाणेदार असतं. आणि त्यानंतर जेव्हा हे तांबूस रंगाची ग्रेव्ही झाल्यावर पूर्ण हे सगळं शिजून झाल्यानंतर तुम्ही बघा किती छानसा रंग आलेला आहे त्याला. आणि तुम्ही हे केरला परोठा किंवा गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता. आता ह्यामध्ये कैरी आणि कांदा हे तुम्ही ऑप्शनल करू शकता, फक्त हिरवं वाटण करूनसुद्धा करू शकता जर कैरी नाही आहे किंवा तर. आणि कांदाही, मला कांदा आवडतो आणि मी लसूण जास्त टाकते, त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा.